वचन दिले तो मला मालिकेचा आजचा 12 मेचा इतका मस्त रोमॅन्टिक भारी भाग आहे प्रेक्षकांनो. म्हणजे खरं तर आजचा भाग बघायला तुम्हाला इतकी मजा येणार आहे. काय आहे, शौर्य आणि ऊर्जा दोघांनाही एकत्रित आणण्यासाठी ना आता आदित्यने एक जबरदस्त मस्त प्लॅन केलेला असतो हा. आणि तो प्लॅन एक्झिक्यूट करता करता त्यांची अशी काही तारांबळ उडाली ना. पण शेवटी शौर्य ऊर्जाची भेट झाली हा. आदित्य ना दिव्याला बहाणा करून अडकवून ठेवतो आणि तोपर्यंत शौर्य आणि ऊर्जा मस्त असं एकत्रित भेटतात, मस्त गप्पा टप्पा मारतात आणि इतका रोमॅन्टिक मस्त भाग आहे. पण त्यातच आता दिव्याने नेमकं त्यांना एके ठिकाणी पकडले, पण आता त्याचा काही उपयोग नाही आहे. कारण त्यावेळी शौर्य खरं तर ऊर्जाला रूममध्ये सोडायला आला होता. जेवायचं ते होऊनच गेलं. आता नक्की काय झालं आहे ते तर बघावं लागेल. त्यासाठी भाग शेवटपर्यंत बघाच. सर्वजण जेवणाला बसलेले असतात तेव्हा शौर्य ऊर्जा एकत्रच बसतात आणि त्यानंतर सर्वजण जेव्हा आपापली जेवणं झाल्यानंतर उठून निघून जातात आपापल्या खोलींमध्ये, तेव्हा आजी ऊर्जाची चौकशी करते की ऊर्जा, तुझं जेवण छान झालं ना? ठीक आहे, आता जाऊन आराम कर. आणि आजीही निघून जाते. आता ऊर्जा आपलं ताट घेऊन किचनमध्ये जाणार तेव्हा शौर्य अचानक तिचा हात पकडतो. ऊर्जा हवालदिल होते, ती शौर्याला समजावते की शौर्य काय करतोयस तू हे. तेव्हा शौर्य म्हणतो की अरे यार, केव्हापासून मी चान्स शोधतोय तुला बोलायचा. ऊर्जा त्याला सांगते की अरे मग बोलायचंच आहेत ना, मग हात कशाला धरतोयस. शौर्य म्हणतो की अरे बायको आहेस ना तू माझी, आणि घरच्याने आपल्याला वेगळं केलं आहे तो त्यांचा प्रॉब्लेम आहे. तेव्हा ऊर्जा त्याला सांगते की शौर्य, अरे ही रीत असते, तुला माहिती आहे, सत्यनारायणाची पूजा झाली ना. शौर्य तिला सांगतो की समजावायला जायची गरजच नाही आहे. मला सांग ऊर्जा, आपण लग्न का करतो? कारण आवडत्या व्यक्तीसोबत 24 तास राहता यावं यासाठी ना. काय तर म्हणे रीत, ही कसली रीत मिसेस बायको? तेव्हा ऊर्जा पुन्हा तेच सांगते की शौर्य, काय असतं ना की लग्न झाला ना की पूजा असते, सत्यनारायणाची पूजा. तेव्हा शौर्य म्हणतो की ऊर्जा, आता मी ऐकलं आहे ना, हाताची घडी तोंडावर बोट ठेवलं आहे की नाही, मला फक्त तुझ्याशी बोलायचं आहे, पण तू पहिले हात सोड बरं माझा. तेव्हा शौर्य म्हणतो की ऊर्जा, असं नाही या, मला ना वेगळ्या ठिकाणी भेटायचं आहे तुला. मला सांग ना, तू कुठे भेटशील आणि कशी भेटशील? ऊर्जा शौर्याला समजावायला जाते की अरे पण कसं शक्य आहे शौर्य, आपण नाही भेटू शकत आहोत. शौर्य तिला सांगतो की भेटायचं आहे की नाही हे मी तुला सांगितलेलंच नाही आहे. मी तुला विचारलं आहे की तू कशी भेटणार आहेस, याचा अर्थ कळतोय, भेटणं गृहीत आहे. ऊर्जा त्याला म्हणते की कसं शक्य आहे शौर्य, अरे तू तिकडे आदित्यदादासोबत आहेत, मी इकडे दिव्यासोबत तिथे रूममध्ये आहे, आपण कसे भेटू शकतो? आपण नाही भेटू शकत, तू हात सोड प्लीज. आणि ती इतकी खळखळून हसते. शौर्य तिला आपल्याकडे ओढतो आणि सांगतो की हसू नकोसा, वेड लागतं मला. शौर्य काही केल्या हट्ट सोडायला तयारच नाही आहे. आता ऊर्जाला तडपण येतं. ऊर्जा त्याला समजावण्याचा प्रयत्न करते की शौर्य, आपण रीत नाही मोडू शकत. पण शौर्य तिला सांगतो की ऑलरेडी आपण रीत मोडले. ऊर्जा घाबरून विचारते की रीत मोडले? तेव्हा शौर्य सांगतो की हो, डायनिंग टेबलवरतीच ना, इथेच. आपण एकत्र बसून बोलू शकत नव्हतो ना, पण आता आपण बोलतोय की नाही. तेव्हा ऊर्जा इतकी वैतागते. शौर्य म्हणतो की ऊर्जा, अगं हे रीत वगैरे काय आहे हे सगळं, आपण तुझ्या घरी बघ बरं, रात्रभर किती मनसोक्त गप्पा मारल्या होत्या. शौर्य ऊर्जाला सांगतो की मी फोन केलं की तू रूममधून बाहेर पड. ऊर्जा विचारते की पण दिव्याला काय सांगू? शौर्य म्हणतो की तिला काय सांगायची गरज आहे, बहीण आहे ना तुझी. आणि तसंही तिने जर काही विचारलं तर काहीतरी चिपकवून टाक ना, मी माझ्या भावाला पटवतो. ऊर्जा, काहीतरी पटव ना यार. इतक्यातच विजयाचा आवाज येतो. तिने एका नोकराला हाक मारलेली असते. शौर्य ऊर्जा पटकन सावध होतात. ऊर्जा आपापलं ताट घेऊन झटकते आधी तिथून. शौर्याची इतकी चिडचिड होते, काय कटकट आहे यार, साधा इथे भेटचा सुद्धा येत नाही. आणि शौर्य इतकी चिडचिड करतो, त्यातच लहान मुलांसारखा रुसून फुगून बसतो. आता दिव्यासोबत ऊर्जा रूममध्ये असते आणि सतत पूर्वाला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करत असते. आता त्यातच दिव्याने ऊर्जाची सुटकेस काढलेली असते आणि ती चालत असते. ती विचारते की ऊर्जा, तुला काय काय गिफ्ट आले आहेत का लग्नातून? ऊर्जा सांगते की मला नाही माहिती. दिव्या म्हणते, आता देऊन देऊन ती चाळीतले लोक काय देणार, नाही म्हणजे ते कपाचे सेट,
साधे स्टीलचे डबे आणि डोक्यावरून पाणी म्हटलं तर मिक्सर. शेवटी त्यांची जास्त महागाची वस्तू द्यायची लायकी आहे का? आता ऊर्जाला हे खटकतं. ऊर्जा तिला सडेतोड उत्तर देते की तुझी आहे ना लायकी, मग तू गप्प बस. दिव्या तिला म्हणते की अगं जस्ट क्युरिओसिटीने विचारलं, त्यात काय इतकं? ए ऊर्जा, ही साडी कोणी दिली आहे का तुला? किती भारी आहे, किती मस्त आहे. ऊर्जा सांगते की मला नाही माहिती. ए ऊर्जा ऐक ना, ही साडी मला खूप आवडली आहे, म्हणजे त्यातल्या त्यात जरा बरी वाटते. मी ठेवू का? राहू दे, ठेवतेच. ऊर्जा तिला इतकी वैतागते कारण तिने खूप वेळ झाला तिचं डोकं पकवलं आहे. ऊर्जा तिला सांगते की हे बघ दिव्या, तुला काय घ्यायचं आहे ते घे, फक्त मला प्रश्न विचारू नकोस हा. एकतर त्यात आईचा फोन लागत नाही आहे. त्यावर दिव्या म्हणते की आणि लागेल तरी कसा, नाही म्हणजे घरात रेंज कुठे असते, आणि तसंही इतकं काय गरज आहे तिला बोलायची. ऊर्जा इतकी इमोशनल होते, ती सांगते की तुला नाही कळणार. एकतर आईला ना काळजी वाटत असेल माझी, की तिथे इथे सगळं ठीक असेल ना, घरातल्यांनी मला स्वीकारलं असेल की नाही, कितीतरी प्रश्न पडले असतील तिला. म्हणून मला तिला फोन करून स्वतः सांगायचं आहे की हो आई, मी इथे ठीक आहे आणि इथे सगळं काही छान आहे. घरातले सगळे खूप छान वागतायत माझ्याशी. दिव्या ना खरं तर मूर्ख ती मूर्खच राहणार आहे. ती म्हणते की हो हो कर फोन, नाही म्हणजे तिला तुझी खूप काळजी वाटते ना, आणि तुझा फोन झाला ना की मला पण दे बोलायला, नाही म्हणजे मला जा विचारायचं आहे की तुला इतक्या सगळ्या साड्या दिल्यात आणि मला साधी एकही साडी नाही पाठवली. तेव्हा ऊर्जा वैतागून सांगते की दिव्या, या साड्या काही आईने खरेदी केलेल्या नाही आहेत. अगं चाळीतून आहेरात आल्यात मला. तरीही दिव्या तिच्याची वाद घालते की असू देत, पण मला नको का एखादी? ऊर्जा तिला शांतपणे विचारते की दिव्या, तुला माहिती आहे ना की आमचं लग्न कोणत्या परिस्थितीत झालं आहे? दिव्या म्हणते की हो माहिती आहे ना, तुम्ही दोघींनी सगळं माझ्यापासून लपवून ठेवलं. लग्न करून शेवटी इथे माझ्याचपाशी माझ्याच घरात येणार होतीस ना. दिव्याच्या सोंडून शेवटी ती करळच ओकणार. ऊर्जाला ती विचारते की मला सांग ऊर्जा, मी आदित्यला पटवलं म्हणूनच तू शौर्यला पटवून या घरात आलेत ना? दिव्याला असं बोलताना ऐकून आता ऊर्जाचा तळपायाच्या मस्तकात जाते. ती तिला खडसावते की शी दिव्या शी, मी काही शौर्यला पटवलं वगैरे नाही आहे. दिव्या म्हणते की राहिलं, मी नाही बोलणार तुला काही. तेव्हा ऊर्जा तिला सांगते की हे बघ दिव्या, तू ना सतत साडी साडी काही करू नकोस हा. हे बघ तुला साडी हवी आहे ना, मी आणून देते तुला साडी, मी स्वतः घेते तुझ्यासाठी, पण आईला तू काहीही बोलू नकोस प्लीज. आता दिव्याचा आनंद गगनात मावेनासा होतो. म्हणजे किती तो हावरटपणा यार. ती सांगते की आता मग तू स्वतःहून देतेच म्हटल्यानंतर मी आईला कशाला विचारू. ऊर्जा, आपण एक काम करूया, मस्त शॉपिंग करायला जाऊयात, नाहीतर तू आणशील कुठलीही उचलून माझ्यासाठी. दिव्याचा ना असा आहे की गाढवापुढे वाचली गीता आणि कालचा गोंधळ बराच होता. सगळ्या गोष्टी समजून घ्यायला तेवढी अक्कल तरी असावी लागते ना, जी की दिव्याकडे ऑलरेडी नाहीच आहे. आता दिव्याला ऊर्जानं आधीच गप्प बसायला सांगितलं होतं की नाही, पण ती तरीही आपलं तोंड उघडतेच, आणि जे उघडते तेव्हा शेवटी गरळच ओकते. ऊर्जाला ती विचारते की लागला का ग आईला फोन? नाही म्हणजे फोन तुझा झाला ना की माझ्याकडे पण द्या. तेव्हा ऊर्जा तिला सांगते की दिव्या, खरं तर आईला माझ्याशीच बोलायचं असणार आहे, ती नाही तुझ्याशी बोलणार आहे. काय आहे, जे काही झालं आहे ना ते सगळं मी सविस्तर आईला सांगते. तेव्हा दिव्याला खूपच झोंबतं हे सगळं. दिव्या मुद्दामच ऊर्जाला म्हणते की काय आहे ना, आता आई तुला इथे काय काय घडलं आहे ते सगळंच विचारणार ना. मग ऊर्जा, तू नको हा काळजी करूस, मी सगळं आईला सविस्तर सांगेन. म्हणजे इथे काय काय झालं, तुझा गृहप्रवेश कसा झाला, तू घरात आल्यानंतर तमाशा कसा झाला, आपल्या सासूबाईने कसा कांगावा केला, त्यात शौर्याची रडारड कशी झाली, सगळा वृत्तांत देईन मी तिला. शेवटी काही केल्या पूर्वाशी कॉन्टॅक्ट होत नाही, म्हणूनच स्वतः ऊर्जा तिला मेसेज टाकते की दिवसभर आई तुझ्याशी काहीच बोलणं झालं नाही आहे. आपण उद्या जेव्हा कंकण सोडण्यासाठी भेटू ना, तेव्हा मी सविस्तर सगळं घरात काय झालं ते तुला सांगेनच. ऊर्जाला इतकं अस्वस्थ वाटत असतं, चेहराही खूप रडकुंडीला आलेला असतो. आई जेवली असेल का? नाही, ती नसेलच जेवली. तिच्या घशाखाली माझ्याशिवाय घास नाही उतरणार. ऊर्जाला इतकी तरी जाणीव असतेच. आता दिव्या, तिने सगळ्या साड्या ऊर्जाच्या ढापल्या, म्हणजे ती आधीची चप्पलपोटी आहे म्हणा.
तेव्हा अचानकच आता शौर्याचा फोन येतो आणि त्यावेळेला ऊर्जा इतकी खुश होते. इतका वेळ तर तिचा चेहरा रडवेला होताच, पण जेव्हा शौर्याचा फोन येतो कळी खुलते लगेच. ती फोनवर हसून विचारते की बोल. शौर्य तिला म्हणतो की मला भेटायचं आहे तुला. दिव्या अचानक येते आणि ऊर्जाला असं हसताना पाहून विचारते की काय गं, काय झालं? आता दिव्या समोर आहे म्हणून ती पटकन फोन ठेवून देते. शौर्य तिथे अजून चिडचिड करतो. काय यार आहे यार दादा, याला काय अर्थ आहे? मी ऊर्जाला विचारलं ना की मला भेटायचं आहे तुला, तर फोनच ठेवून दिला तिने. तेव्हा आदित्य त्याला समजावतो की हे बघ, अरे तुला लक्षात येते का, ती दिव्याच्या रूममध्ये. शौर्य म्हणतो की अरे पण दिव्या वहिनी बहीण आहे ना तिची, तिने तर उलट तिला मदत करायला हवी. पण आदित्य सांगतो की शौर्य तू वेडा आहेस का? दिव्या काय चीज आहे माहिती आहे ना आपल्याला. शौर्य पुन्हा हैराण होतो. आता तिच्या मदतीशिवाय सगळं कसं होणार? प्रॉब्लेमच प्रॉब्लेम आहेत यार. आदित्य म्हणतो की नकळत आता तिच्या काहीतरी करावं लागेल. पण शौर्याला आता टेन्शन येतं की दिव्याच्या नकळत ऊर्जाला कसं रूम बाहेर काढायचं. आता शौर्य मूर्खासारखा प्रश्न विचारतो की पण तिला बाहेर कोण काढणार? आदित्य म्हणतो की थांब, डॅडला सांगतो ना मी. अरे वेडा आहेस का तू दादा? अरे डॅडला कशाला सांगतोयस? त्यावर आदित्य म्हणतो की शौर्य, अर्थात मीच काढेन ना बाहेर. हे बघ, मी एक काम करतो, मी रूममध्ये जातो, दिव्याला कशामध्ये तरी एंगेज करतो, तोपर्यंत तू ऊर्जाला घेऊन बाहेर जा. शौर्य पुन्हा मूर्खासारखा प्रश्न विचारतो. अरे पण दिव्या बहिणीला कळेल ना की ऊर्जा अचानक गायब झाले. आदित्य त्याला समजावतो की हा कळू देत, पण अरे तिला थोडीच कळणार आहे की तू ऊर्जाला घेऊन नक्की कुठे गेलायस ते. आता दोघांचाही जबरदस्त प्लॅन ठरतो हा. प्रेक्षकांनो, इथून पुढे भाग आवर्जून बघा, कारण इतकी मजा येणार आहे तुम्हाला. आता या दोन्ही भावंडाचं चांगली तारांबळ उडते. कारण होतं असं की आदित्य प्लॅन समजावतो की माझ्या आगाऊ खोचक बायकोला मी बाहेर घेऊन जातो, तर तुझ्या बायकोला घेऊन जा नंतर, आणि मी तिला गुंतवून ठेवतो. तेव्हा शौर्य डायरेक्ट आदित्यची पप्पी घेतो की वा दादा, काय कमाल आहेस यार तू. आणि दोघेही धावत बाहेर जातात. आता अंदाज घेतात चोर पावलाने, धक्क्या पावलाने घरात ते दिव्याच्या रूमपर्यंत पोहोचतात. त्यानंतर अचानकच हर्षवर्धनचा आवाज येतो त्यांना. हर्षवर्धन फोनवरती बोलत खाली आलेले असतो. तेव्हा ते दोघेही जिन्याखाली लपून बसतात. आता दोघांचीही चांगलीच घाबरगुटी उडते. शौर्य विचारतो की पण हे दादा, अरे हे झोपले नाही आहेत का अजून? अरे यांनी जर बघितलं ना तर वाट लागेल आपली. तरी आदित्य शांतपणे त्याला तिथेच अडकवून ठेवतो. हर्षवर्धन म्हणतो की ठीक आहे, ते केसचे जे डिटेल्स आहेत त्या मी शौर्यकडून तुम्हाला घेऊन देतो, पण नशीब देवाच्या कृपेने ना विजया नेमकी त्याला हाक मारते आणि तो त्याच्या रूममध्ये परत जातो. थोडक्यात वाचले तर बिचारे, वाट लागली असती चांगली. त्यानंतर आदित्य हर्षवर्धन गेलाय का नाही ते बघतो आणि पटकन जाऊन दिव्याचे रूम जे आहे ते टकटक करतो. आता दरवाजा उघडून समोर येते ती ऊर्जा. आदित्यला सुरुवातीला काय बोलावं कळतच नाही. ऊर्जा अचंबित होऊन विचारते की दादा तुम्ही? आदित्य विचारतो की दिव्या आहे का? ऊर्जा आता गुपचूप बाहेर येऊन थांबते आणि नेमकी शौर्यपाशीच थांबलेली असते. तिला अंदाजही नसतो की शौर्य तिथेच लपलाय. आदित्य आतमध्ये जातो. दिव्या झोपलेली असते गाढ. आदित्य तिला हलवून झोपेतून उठवतो की दिव्या, दिव्या उठ ना प्लीज. दिव्या खडबडून जागे होते आणि विचारते की आदित्य काय करतोयस? आदित्य तिला म्हणतो की काय आहे, मला दूध झालंय, ॲसिडिटी हवी आहे. त्याला काय बोलायचं सुचतच नाही. दिव्या त्याला विचारते की काय? तेव्हा आदित्य सॉरी, मला ना ॲसिडिटी झाली आणि कार दूध हवं आहे. तेव्हा दिव्या सांगते की अरे जाऊन तुझं तू घे ना, फ्रीजमध्ये ठेवले ना. पण आदित्य ऐकायला तयारच नाही आहे. तिला तो जबरदस्ती घेऊन जातो की दिव्या प्लीज ऐक ना, चल ना गं. आणि जबरदस्ती हाताला ओढत तो घेऊन जातो, ते ऊर्जाच्या समोरून. शौर्य तिथेच लपलेला असतो. ऊर्जा वाट पाहत असते आदित्य बाहेर येण्याची, कारण तिला रूममध्ये जायचं असतं. साधे तिला बनकही नाही आहे कशाची. शौर्य इकडून फ्लाइंग किस वगैरे देतो तिला. आणि जेव्हा दिव्याला घेऊन आदित्य बाहेर पडतो तेव्हा शौर्य अचानकच ऊर्जाला हात पकडतो आणि जबरदस्ती बाहेर घेऊन जातो ओढत. ऊर्जाला तर काही कळतच नाही नक्की घडतंय काय तिच्यासोबत. इतकी गोंधळून जाते ती. शौर्याला ते विचारते की शौर्य काय करतोयस रे तू? अरे कोणी बघितलं तर? शौर्य सांगतो की ऊर्जा, इथे कोणाचा आवाजही येणार नाही आहे.
आणि कोणी आपल्याला बघूही शकणार नाही आहे. खरं तर शौर्य इतका रोमॅन्टिक मूडमध्ये आहे. त्यातच तो आपल्या ऊर्जाला आपल्या जवळ घेतो. त्यानंतर ऊर्जाला इतकं अस्वस्थ वाटत असतं ना, खूपच घालमेल होते त्याची नक्की. म्हणजे शौर्याचं ते वागणं, ती स्वतःला शौर्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करते. पण शौर्य सोडेल तर ना. शौर्य तिला विचारतो की ऊर्जा, म्हणजे आपलं खरंच लग्न झालंय? मला ना हे सगळं खरंच स्वप्न असल्यासारखं वाटतंय. ऊर्जा सांगते की शौर्य प्लीज सोड ना. त्यानंतर शौर्य ऊर्जाचे केस मागे घेतो, मंगळसूत्र हातात घेऊन पुन्हा विचारतो की खरंच मला ना आपलं लग्न म्हणजे एक स्वप्न वाटते. त्यावर आता ऊर्जासुद्धा म्हणते की हो, मी पण जेव्हा जेव्हा मंगळसूत्र बघते ना, तेव्हा खरंच मला असं वाटतं की आपलं लग्न झालं आहे. तेव्हा शौर्य, आता लग्न झालं आहे ना बाबा, तरीही तो त्याच्या बायकोसोबत फ्लर्टच करतो. म्हणजे ऊर्जाला तो म्हणतो की खरं सांगू का ऊर्जा, म्हणजे लग्नानंतर तू आणखीन खूप सुंदर दिसतेस. तेव्हा ऊर्जा इतकी लाजते. शौर्य सांगतो की म्हणजे आधी तू सुंदर होतीसच, पण त्यानंतर काय बदललं आहे मला माहीत नाही आहे, पण तू खूप सुंदर, छान, कमाल दिसतेस माहिती आहे. ऊर्जा इतकी खळखळून हसायला लागते. तेव्हा शौर्य तिला सांगतो की हसू नकोस हां, त्रास होतो मला आणि मग कोणाला सांगूही शकत नाही. ऊर्जा त्याला विचारते की इतकं प्रेम करतोस माझ्यावरती? शौर्य म्हणतो की अजून काय सिद्ध करायचं आहे? तेव्हा ऊर्जा सांगते की काही नको, फक्त असाच राहा. शौर्य तिला विचारतो की असा इतक्या लांब मला नाही जमणार हा. ऊर्जा, मला ना एकदम सगळं असं फ्रीज करून टाकायचं आहे. म्हणजे आपल्या आजूबाजूची माणसं वगैरे सगळं असं फ्रीज, ते सिनेमात वगैरे दाखवतात ना तसं, फक्त हिरो हिरोईन बागडतायत अगदी तसंच. शौर्याला ऊर्जाची इतकी ओढ असते की आता तो खूप जवळ येतो. तेव्हा ऊर्जा त्याला सांगते की शौर्य प्लीज, कोणी बघितलं तर? तेव्हा शौर्य म्हणतो की बघू देत, लग्नानंतर सगळं लिगल असतं ना. ऊर्जा सांगते की कोणी बघितलं तर शिक्षा मिळेल ना पण. शौर्य म्हणतो की नाही मिळणार आहे, आणि मिळाली तरी चालेल. ऊर्जा, काय यार दिवस आले ना, नाही म्हणजे आपलं लग्न झालंय आणि मला तुला असं चोरून भेटावंसं वाटतंय. म्हणजे दिवसभर मी साधं तुला बघितलं सुद्धा नव्हतं. ऊर्जा सांगते की शौर्य प्लीज मला जाऊ देत. शौर्य तिला म्हणतो की प्लीज थांब ना थोडा वेळ. ऊर्जाला इतकं हसू अनावर होतं, कारण शौर्य अगदी लहान मुलांसारखा वागतोय, हट्टही सोडायला तयार नाही आहे. तेव्हा शौर्य म्हणतो की बघ, तू पुन्हा हसतेस. मी म्हटलं ना की तुझ्या हसण्याने मला त्रास होतो. आता त्रास झाला तर मग पॅनल्टी लागेल ना. ऊर्जा सांगते की कोणी बघितलं तर मग शिक्षा मिळेल. त्यावर शौर्य म्हणतो की बघितलं तर मिळणार आहे ना. ऊर्जा सांगते की काय आहे, बघितलं तरी शिक्षा मिळू शकते, नाहीतर मज्जा आहे. आणि ती शौर्याचे नाक गाल ओढते. शौर्य म्हणतो की अच्छा मज्जा आहे, आणि तो तिला इतका हसवतो. त्यातच इकडे आदित्यला इतकं टेन्शन आलं आहे. तो कसाबसा तरी दिव्याला थांबवतो. त्यानंतर तो बाहेर येऊन वैतागतो, चेक करतो की शौर्य आलाय की नाही, पण काहीच नाही. दिव्याने आता त्याला दूधही दिलेलं असतं आणि ती त्याला सांगते की दूध दिलंय ना आता तुला, अरे मग पी ना गुपचूप, मला झोपायला जायचं आहे. आदित्य तिला विचारतो की थंड आहे ना. तिची इतकी चिडचिड होते दिव्याची, ती सांगते की हो थंड आहे आणि पी गुपचूप. आदित्य दिव्याला सांगतो की दिव्या एक काम कर ना, तू आधी एक घोट पी ना, त्यानंतर मी पितो. दिव्या त्याला सांगते की आदित्य, दूधच आहे ते, विष नाही घातलंय त्याच्यात. तेव्हा आदित्य तिला थांबवण्यासाठी अथक प्रयत्न करतो. तो म्हणतो की दिव्या, तुला या रोमॅन्सच कळत नाही आहे. ती वैतागून विचारते की आता यात कसला आला आहे रोमॅन्स. आदित्य सांगतो की एक सिप तू पिणार, मग मी पिणार, आपला किती छान रोमॅन्स होईल ना. तेव्हा दिव्या वैतागते की आदित्य प्लीज, एकतर तू मला झोपेच्या वेळेला उठवून किचनमध्ये आणलेस, तिथे मी दिवसासुद्धा येत नाही, आणि आता तुला हा रोमॅन्स वगैरे सुचतोय. तेव्हा आदित्य तिला सांगतो की दिव्या, पुन्हा माझ्याकडे तक्रार करायची नाही या. आदित्य तिला थांबवतो की एक काम कर ना, मग तू तुझ्यासाठी मिल्कशेक बनव, मग मी माझ्यासाठी दूध बनवले, आपण दोघं पिऊयात. तेव्हा ती रडकुंडीला येऊन विचारते की आदित्य, मिल्कशेक, हे बघ, माझ्या मते ना अजिबात शक्ती उरलेली नाही आहे, आणि त्याहून उत्साह तर नाहीच नाही आहे. आदित्यची इतकी तारांबळ उडालेली असते की त्याला कळतच नसतं आता की दिव्याला अडवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतो हा तो. आता दूध थंड आहे की नाही,
हे बघण्याचा बहाणा करून दिव्याला तो थांबवतो. दिव्या जाणार, तो सांगतो की "हे थांब ना, काम नाही झालं." दिव्या विचारते की कसलं काम? तो सांगतो की दूध थंड आहे की नाही बघितलंच नाही आहे. आता तो एक घोट घेतो पण वाकून बाहेर बघत असतो. दिव्याही बघायला जाते. आदित्य तिला थांबवतो की दूध थंड आहे. नाही आहे, नाही आहे, नाही आहे, थंड नाही आहे. तू याच्यामध्ये प्लीज मला बर्फ टाकून दे ना." तेव्हा दिव्या रडकुंडीला येते की "आदित्य, दूध पिण्यासाठी किती ते नखरे." तेव्हा तो मस्का मारतो की "दिव्या, मी आधी कधीतरी तुला काहीतरी काम सांगतो का गं? मग कधीतरी सांगतो तरी ते तरी कर ना प्लीज. दे ना मला बर्फ टाकून." खरंच आदित्य इतका गोंधळून गेलेला असतो. तो मनातच शिव्या घालतो की "शौर्य, हे बघ, तुझ्यामुळे मला रात्रीचं थंडगार दूध प्यावं लागतं या. आई शपथ, माझ्या घशाला जर काही झालं ना, मी तुला ना." दिव्या येऊन विचारते की "काय रे, कुणाशी बडबडतोयस?" तेव्हा आदित्य तिला थांबवून ठेवतो की "काही नाही, थंडगार दूध." "वा वा दिव्या, काय कमाल, काम छान करतेस हा तू." आता इकडे ऊर्जा शौर्याच्या तावडीतून निसटणार. शौर्य तिला म्हणतो की "अरे थांब ना प्लीज." ऊर्जा सांगते की "अरे दिव्या येईल ना मला शोधत इकडे." शौर्य तिला सांगतो की "अजिबात नाही येणार आहे ती, दादा आहे ना तिला सांभाळायला." तेव्हा कुठे तिच्या डोक्यात प्रकाश पडतो आणि ती विचारते की "म्हणजे हा सगळा तुमचा प्लॅन होता?" तेव्हा शौर्य सांगतो की "हो." पण ऊर्जा, तुला सांगू का, दादा मला आता मनात इतक्या शिव्या घालत असेल ना की माझ्या पायी त्याला रात्रीचं थंडगार दूध प्यावं लागतंय. ऊर्जा विचारते की "काय, म्हणजे दादाने ॲसिडिटी झालीच नव्हती?" शौर्य सांगतो की "नाही." तेव्हा ऊर्जा म्हणते की "अरे पण मग जाऊयात ना आपण. अरे कोणी आपल्याला बघितलं तर उगाच." तेव्हा शौर्य म्हणतो की "अजिबात नाही, तू थांब इथे." ऊर्जा विचारते की "काय आहे हे सगळं शौर्य?" शौर्य तिला सांगतो की "प्रेम, माझ्या बायकोवरचं तुफान प्रेम, तिच्याबद्दलची लागलेली ओढ आणि तिला भेटण्यासाठीची तीव्र इच्छा." मी तर म्हणतो ऊर्जा, आपण इथे कशाला थांबतोय? आपण तर आपल्या आपल्या रूममध्ये जायला पाहिजे. खरंच आज शौर्य पेड्यासारखं विचित्र प्रेम करतो ऊर्जावरती. ऊर्जा त्याला सांगते की "शौर्य, अरे या सगळ्या रीतीभाती असतात आणि त्या पाळाव्या लागतात. आपण सध्या कॉलेजच्या मुलांसारखं वागतोय." तेव्हा शौर्य म्हणतो की "मला ना मॅच्युरिटीने वागण्यात काहीच इंटरेस्ट नाही आहे अगं. मला तुझ्यासोबत जगातला सगळ्यात जास्त वेडेपणा करायचा आहे. म्हणजे तुझ्यासोबत पावसात भिजायचं आहे. त्यानंतर रिकाम्या रस्त्यावरती सुसाट तुझ्यासोबत धावायचं आहे. समुद्राच्या लाटांवरती तरंगायचं आहे. आणि जगातलं सगळं निसर्ग सौंदर्य तुला दाखवायचं आहे. आणि ते सौंदर्य तू बघत असताना मला फक्त तुला बघायचं आहे. मला ना तुझ्यावरती तुफान भरभरून प्रेम करायचं आहे ऊर्जा." आणि ऊर्जा आहे एकटक शौर्याकडे पाहतच राहते. आता इतकं छान, इतकं जीवापाड प्रेम करणारा नवरा मिळाला आहे म्हटल्यानंतर ऊर्जा तर सुखी होणारच आहे. आणि प्रेक्षकांनो, आजचा भाग खरंच मस्त कमालीचा होता की नाही? कमेंट करून कळवावं लागेल हा तुम्हाला. आता पुढे मात्र मोठा ट्विस्ट आला आहे की शौर्य ऊर्जा दोघेही धावत येतात आणि नेमकं रूमपासून इकडे डायनिंग टेबलकडे येतात आणि नाटक करतात. दिव्या नेमकी त्यांना रंगे हात पकडते. दिव्या विचारते की "शौर्य, कुठे घेऊन जातोयस तू ऊर्जाला?" तेव्हा शौर्य नाटक करतो मुद्दाम की "काही नाही. अगं दिव्या वहिनी, मी 5 मिनटं तिला माझ्या खोलीत घेऊन जातो आणि नंतर आणून सोडतो ना." दिव्या त्यांना ताकीद देते की "शौर्य, सासूबाईंनी बघितलं ना राडा होईल." शौर्य रिक्वेस्ट करत असतो की "वहिनी प्लीज कोऑपरेट कर ना गं, प्लीज." आणि इतक्यातच नेमकी विजया तिथे मध्येच येतेच आणि ती येऊन आता फटकारते की "आईवडिलांनी घालून दिलेले नियम आणि संस्कार तुम्हाला जपायचेच नाही आहेत, धाब्यावर टाकायचे आहेत ना." तेव्हा आता ऊर्जा सांगणार काही तर विजया तिला फटकारते की "तुझी वकिली कोर्टात ठेवायच्या, माझ्यासमोर बोलायचं नाही." आता शौर्यलाही धक्का बसतो. अशा सुरात विजया चक्क ऊर्जाला बोलली आहे. पण खरं तर आता पद्माच्या केसमध्ये नक्की काय होतं आहे ते पाहणंही तितकंच जास्त इंटरेस्टिंग राहणार आहे. त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला पुढचे सगळे भाग व्यवस्थित वेळेवरती